पूर्वापारपासून आपण बघत आलो की जर प्रेग्नन्सी नाही राहिली, वंध्यत्व असेल तर प्रत्येक वेळी स्त्रियांना दोषी मानलं जातं आणि बऱ्याच वेळा स्त्रीला गायनेकोलॉजिस्टकडे नेलं जातं. पुरुषांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी लाज वाटते. स्ट्रेसचा परिणाम म्हणून मग प्रेग्नन्सीवर होतो का या स्ट्रेसचा परिणाम? ऑब्व्हियसली होतो. स्ट्रेसमुळे डिरेक्टली प्रेग्नन्सीवर परिणाम नाही होत, पण थायरॉइड वाढणं, बीपी वाढणं, शुगर वाढणं ह्या गोष्टी तर स्ट्रेसमुळेच होतात ना. वजन वाढणं, वेट गेन होणं आणि या सर्व गोष्टींमुळे ऑब्व्हियसली ओव्युलेशन प्रॉपर होत नाही आणि प्रेग्नन्सी, इन्फर्टिलिटी, PCOS ह्या गोष्टी वाढतात. खूप लोकांना हा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली मी प्रेग्नन्सी कोणत्या एजमध्ये प्लॅन केली पाहिजे. म्हणजे बायोलॉजिकली बघायला गेलं तर 20 इयर्स टू 30 इयर्स ओके, हे प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी बेस्ट एज आहे. या एजमध्ये प्रेग्नन्सी जर प्लॅन केली तर ती सहजरित्या आणि विदाउट कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस म्हणजे कमी येतो. कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स नाही येऊ शकत, नाही येत. पण जर आपण 30 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन केला तर काय काय रिस्क असू शकते? 30 नंतर प्रेग्नन्सी ठेवली तर लगेच धोका वाढतो असे नाही, पण मोस्ट ऑफ टाइम 35 नंतर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्यावेळी मात्र प्रेग्नन्सीमध्ये जस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीस वाढतात, ते होऊ शकतं. इव्हन बेबीच्या मेंदूमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. एक असं मिथ आहे की रोज संबंध ठेवल्यावर प्रेग्नन्सी राहू शकते, तर ते करेक्ट आहे? नाही, कारण जे ओव्हम आहे त्याचं ते 24 to 48 आवर्सपर्यंत बॉडीमध्ये जिवंत असते. जर तुम्ही डेली इंटरकोर्स ठेवाल तर तुमची स्पर्मची क्वालिटी कमी होण्याचे चान्सेस असतात. सो बेटर योग्य टायमिंगमध्ये आणि मोस्टली अल्टरनेट डे त्या टायमिंगमध्येही म्हणजे फर्टाईल विंडोमध्ये अल्टरनेट डे इंटरकोर्स ठेवला तर बेटर राहील. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभाली जोशी तुम्हा सगळ्यांचं आजच्या या सेगमेंटमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा हा एपिसोड खास महिला वर्गांसाठी अतिशय स्पेशल असणार आहे, कारण आज आपल्याला चर्चा करण्यासाठी लाभलेल्या आहेत डॉक्टर रश्मी पोटे मॅडम. या एक गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि गायनेकोलॉजिस्ट म्हटलं की स्त्रियांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य सांभाळणारे एक तज्ज्ञ डॉक्टर. म्हणजेच मैत्रिणींनो, आज आपल्याला ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायचा आहे, मग तो प्लॅन करताना आधी कोणतं त्यासाठी योग्य वय काय असतं, त्याचबरोबर कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात, मग त्या महिलांसाठी असो किंवा पुरुषांसाठी असो त्या कोणत्या आहेत, या सगळ्याबद्दल आज आपण इन डिटेल चर्चा करणार आहोत. तर मॅडम, सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात. सगळ्यात आधी मॅडम तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल, सो प्लीज तुमचं इंट्रोडक्शन. ओके. हॅलो शुभाली. हॅलो मॅम. हॅलो माय फ्रेंड्स. Myself Dr. Rashmi Pote, gynecologist from Vignaharta Super Specialty Hospital, Keshanagar, Mundwa, Pune. Since last 10 years, I am practicing Vignaharta Super Specialty Hospital as a gynecologist. 10 वर्ष तुम्ही या क्षेत्रात खूप कार्यरत आहे आणि बरेच पेशंट तुम्ही पाहिलेले असतील मॅडम. तर माझा पहिला प्रश्न हाच असेल की प्रेग्नन्सी आपण जर प्लॅन करायचं असेल तर त्यासाठी योग्य वय काय असतं? हा एकदम चांगला प्रश्न आहे शिवाली. खूप लोकांना हा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली मी प्रेग्नन्सी कोणत्या एजमध्ये प्लॅन केली पाहिजे, कारण आजकाल सर्वांना स्वतःचं करिअर, परिस्थिती आणि जे धावपळीचं आयुष्य आहे याच्यामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी टाईमच मिळत नाही, वेळच नसतो. हो ना. आणि बायोलॉजीचं जर म्हणजे बायोलॉजिकली बघायला गेलं तर 20 इयर्स टू 30 इयर्स ओके, हे प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी बेस्ट एज आहे. या एजमध्ये प्रेग्नन्सी जर प्लॅन केली तर ती सहजरित्या आणि विदाउट कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस म्हणजे कमी येतो. कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स नाही येऊ शकत, नाही येत. म्हणून मोस्टली 30 एजच्या पहिले म्हणजे बिफोर 30. करेक्ट आहे. पण तुम्ही आता तुम्ही म्हणालात असं नाही, पण आपण बघतोच आहे की लोकांचं सगळ्यांचंच असतं एक करिअर फोकस असतो आणि मग त्या ह्याच्यामध्ये एज कधी निघून जातं, मग लग्न पण लांबलं जातं आणि मग प्रेग्नन्सी तर त्याच्याहून लांबली जाते. सो मग 30मध्ये लग्न झालं तर 35च्या पुढे रिस्क असते का? ऑब्व्हियसली 35 नंतर रिस्क असते, कारण जे ओव्हरीमध्ये जे एग्स फॉर्म होतात त्यांची क्वालिटी डाऊन व्हायला लागते. एगची क्वालिटी जशी असायला हवी
ती क्वालिटी मात्र जसं जसं एज वाढतं त्याप्रमाणे ती डाऊन होते आणि एगची क्वांटिटी पण कमी व्हायला लागते. अच्छा. सो 38च्या बिफोर प्रेग्नन्सी ठेवलेली ऑब्विसली चांगलं राहतं. म्हणूनच शुभाली आणि माझ्या फ्रेंड्स मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती, करिअर हे सगळं महत्त्वाचं आहेच, पण बायोलॉजीचं घड्याळ कधीच कोणासाठीच थांबत नाही हे लक्षात ठेवा. येस मॅडम, तुम्ही आत्ता म्हणालात की 30च्या आत करेक्ट एज आहे, पण जर आपण 30 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन केला तर काय काय रिस्क असू शकते? 30 नंतर प्रेग्नन्सी ठेवली तर लगेच धोका वाढतो असे नाही, पण मोस्ट ऑफ टाईम 35 नंतर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्यावेळी मात्र प्रेग्नन्सीमध्ये जस्टेशनल डायबिटीस म्हणजे जो प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीस वाढतात ते होऊ शकतं. समटाईम्स प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनही होऊ शकतं, म्हणजे बीपीचा त्रास वाढतो, जो की पहिल्यापासून आपल्याला बीपीचा त्रास नसतो, पण प्रेग्नन्सीमुळे तो बीपीचा त्रास वाढण्याचे चान्सेस असतात. इव्हन बेबीच्या मेंदूमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो, काही ॲबनॉर्मलिटीज निर्माण होतात, जसं की डाऊन सिंड्रोम, ॲबनॉर्मल बेबी जसं म्हणजे ॲनॉमलीज म्हणतो. हो ना. तेही प्रेग्नन्सी 35च्या एजनंतर होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जर तुम्ही 35 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर प्री कन्सेप्शनल सल्ला घेणं फार गरजेचं आहे, कन्सल्टेशन करणं फार गरजेचं असेल. त्याच्यानंतरच तर मग हे सगळे धोके आपण आटोक्यात आणू शकतो ऑब्विसली. त्याच्यापूर्वी आपण काही टेस्ट वगैरे जे प्री कन्सेप्शनल ज्यावेळी तुम्ही कन्सल्टेशन करता त्यावेळी जे गायनेकोलॉजिस्ट असतात ते तुमचे बेसिक टेस्ट असतात, तुमचे ओव्हुलेशन, अच्छा ती पण एगची क्वालिटी, या सर्व गोष्टी चेक करून मग तुम्हाला सांगितलं जातं. त्यामुळे हा धोका टळू शकतो. येस. लग्नानंतर किती वेळात प्रेग्नन्सी प्लॅन करावी? शुभाली, हा क्वेश्चन भरपूर कपल मला विचारतात. हा डिसिजन कपलने स्वतः घेतला पाहिजे, घ्यायला हवा. ओके. हा डिसिजन कपल्सने स्वतः घ्यायला हवा. फक्त मी हेच सांगू शकते की जर 30 एजच्या पूर्वी जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि 6 मंथ्स 1 इयरपर्यंत प्लॅन करूनही प्रेग्नन्सी राहत नाही आहे, अशा वेळेला मात्र गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि पण जर 30 एज नंतर तुम्ही प्लॅन करत आहात आणि प्लॅन करूनही 6 मंथ्स प्लॅन करूनही प्रेग्नन्सी नाही राहत आहे, त्यावेळीही डॉक्टरांना गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करणं गरजेचं राहतं. आणि 35 एज नंतर जर प्लॅन करत असाल तर बिफोर प्लॅनिंग प्री कन्सेप्शनल कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे. वय जेवढं जास्त असेल तेवढा धोका नक्कीच वाढणार आहे. अच्छा, त्यामुळे तुमचा एज तुम्ही बघा, कोणत्या एजमध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करताय त्याप्रमाणे डिसिजन घ्यायला हवं. मग समजा 1 वर्ष झालंय आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतोय आणि ती झालीच नाही प्रेग्नन्सी, तर मग काय करावं? जर तुम्ही 1 वर्ष कंटिन्युअसली प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत आहात पण प्रेग्नन्सी नाही राहत तर या केसमध्ये ॲज अ गायनेकोलॉजिस्ट आम्ही त्याला प्रायमरी इनफर्टिलिटी असं डायग्नोज करतो. आणि याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप अशी असते की दोघांच्याही तपासण्या करणं गरजेच्या असतात. त्याच्यामध्ये लेडीजच्या काही ब्लड टेस्ट केल्या जातात, सायमल्टेनियसली ओव्हुलेशन ट्रॅक केलं जातं. आणि फक्त लेडीजच्याच नव्हे तर बऱ्याच वेळा इन्फर्टिलिटीचं कारण 40% जर्सही असू शकतं. अच्छा. सो त्यांच्याही टेस्ट करणं गरजेचं आहे. ब्लड टेस्टिंगमध्ये AMH, हार्मोनच्या टेस्ट, ओके. आणि काही सोनोग्राफीमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रॉपरली आहेत का, जसं की ओव्हरी, युट्रस, हे व्यवस्थितरित्या फॉर्म झालेलं आहे किंवा नाही, किंवा त्याच्यामध्ये काही PCOS वगैरे आहे का, हे आपण डिटेक्ट करत असतो. तुम्ही आत्ता म्हणाला AMH टेस्ट असते, तर ही काय आणि ती कधी करावी? AMH टेस्ट ही हार्मोनची टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं की आपल्या ओव्हरीमध्ये जे अंड्यांचे रिझर्व आहे, म्हणजे जे प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे ओव्हम्स असतात, जे स्त्रीबीज आहे ते प्रॉपररित्या आहे का, त्यांची क्वालिटी कशी आहे आणि क्वांटिटी किती आहे, ओके, हे आपण AMH ची टेस्ट करून आपण त्याच्यामध्ये आपल्याला ते समजू शकतो. आणि ती टेस्ट पाहूनच गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही प्रेग्नन्सीसाठी पुढे किती दिवसांसाठी वेट करू शकता. ओके. ज्यांना प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट खूप महत्वाची आहे आफ्टर 35. ओके. किंवा आफ्टर 30. मॅम, PCOS असताना नैसर्गिकरित्या मग प्रेग्नन्सी होऊ शकते का?
हो, नक्कीच होऊ शकते. PCOS हा असा आजार नाही आहे की ज्यामुळे प्रेग्नन्सी राहणारच नाही आहे. अच्छा. मोर दॅन 50% लेडीजमध्ये विदाउट एनी ट्रीटमेंट प्रेग्नन्सी राहते. पण काही केसेसमध्ये काही ट्रीटमेंटची गरज असते, म्हणजे सपोर्टिव्ह ट्रीटमेंटची गरज असते ओके. आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहते. जसं की PCOSच्या केसमध्ये हार्मोनल डिस्टर्बन्स असतो, वेट गेन झालेला असतो, त्यामुळे ओव्हुलेशन होत नाही. अच्छा. ओव्हुलेशन प्रॉपर नाही झाल्यामुळे, जसं की एग्स रप्चर नाही झालं, एक फॉर्म नाही झालं, तर प्रेग्नन्सी राहत नाही. अशा केसेसमध्ये आपण प्रेग्नन्सी राहण्यासाठी म्हणजे ओव्हुलेशन ट्रॅक करतो. ओव्हुलेशन ट्रॅक करून जर रप्चर होत नसेल तर त्यासाठी काही मेडिसिन्स दिले जातात, अच्छा. काही इंजेक्शन्स दिले जातात. सायमल्टेनियसली एक्सरसाइज, डाएट या गोष्टींचा पण ॲडवाइस डॉक्टर त्यांना देतात. देतात. त्यामुळे त्यांना फायदा. ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी राहते. येस. फक्त एक 10% केसेसमध्ये बाकी IVF ची गरज लागते. ती पुढची स्टेप त्यांना मग. तर मग अशा केसेसमध्ये वजन कमी करणं खूप महत्त्वाचं वाटतं का? हा, ऑब्व्हियसली वजन वाढल्यामुळे डिरेक्टली प्रेग्नन्सीवर अफेक्ट होत, प्रेग्नन्सी राहण्यावर, फर्टिलिटीवर अफेक्ट होत नाही. अच्छा. पण जर वेट वाढलं तर त्यामुळे हार्मोन डिस्टर्ब होतात. सो तुम्ही जर तुमचं वेट 10%ने जरी कमी केलं, जसं की तुमचं वेट 80 आहे, 5 kg जरी तुम्ही कमी केलं तर ऑब्व्हियसली हार्मोन चेंज होतात आणि ओव्हुलेशन प्रॉपर होऊ शकतं. म्हणजे म्हणून वेट लॉस हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी. करेक्ट वेट असणं गरजेचं आहे. तर मग काही समस्या म्हणजे येणार नाही जरा. मॅडम, काही महिलांना थायरॉइड असतो, मग त्याचा परिणाम प्रेग्नन्सीवर होऊ शकतो का? ऑब्व्हियसली थायरॉइड असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वीच थायरॉइडच्या डॉक्टरांना भेटून त्याचे मेडिसिन स्टार्ट करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी जो TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे त्याची लेवल 3च्या बिलो 3, 2.5 to 3पर्यंत असणं गरजेचं आहे. ओके. जर ती जास्त असेल तर आणि तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात तर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सीमध्येही थायरॉइड वाढणार आहे आणि त्याचा परिणाम मात्र डेव्हलप होणाऱ्या बेबीवर होऊ शकतो, त्याच्या मेंदूवर होऊ शकतो. सो बेबीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात, मिसकॅरेज होण्याचे चान्सेस असतात. आजकाल आपण बघतोय खूप धकाधकीचं जीवन आहे, त्यांना स्ट्रेस खूप सगळ्यांमध्येच वाढला आहे. मग ह्या स्ट्रेसचा परिणाम म्हणून मग प्रेग्नन्सीवर होतो का या स्ट्रेसचा परिणाम? ऑब्व्हियसली होतो. स्ट्रेसमुळे डिरेक्टली प्रेग्नन्सीवर परिणाम नाही होत, पण थायरॉइड वाढणं, BP वाढणं, शुगर वाढणं ह्या गोष्टी तर स्ट्रेसमुळेच होतात ना. वजन वाढणं, वेट गेन होणं आणि या सर्व गोष्टींमुळे ऑब्व्हियसली ओव्हुलेशन प्रॉपर होत नाही आणि प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी, PCOS ह्या गोष्टी वाढतात आणि त्यामुळे प्रेग्नन्सीवर प्रॉब्लेम येऊ शकतो. मॅम, आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं ते आपण पाहिलं महिलांचे सगळे प्रेग्नन्सी राहण्याबद्दलचे प्रॉब्लेम्स, पण तरी हे सगळं आपण चेक केलं तरी पण महिलांमध्ये कधी कधी प्रॉब्लेम नसतो, तर पुरुषांमध्ये असेल तर मग त्यांच्यासाठी काही टेस्ट आहेत का? पूर्वापारपासून आपण बघत आलो आहोत की जर प्रेग्नन्सी नाही राहिली, वंध्यत्व असेल तर प्रत्येक वेळी स्त्रियांना दोषी मानलं जातं आणि बऱ्याच वेळा स्त्रीला गायनेकोलॉजिस्टकडे नेलं जातं. पुरुषांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी लाज वाटते, थोडंसं हेजिटेशन असतं. करेक्ट आहे. पण ऑब्व्हियसली असं नाही आहे. फक्त महिला जबाबदार नाहीये. इन्फर्टिलिटीसाठी जबाबदार राहत नाही. कारण जसं ओव्हम हा 1 पार्ट ऑफ प्रेग्नन्सीमध्ये एक 50% वर्क करत असेल तरी स्पर्मही 50% वर्क प्रेग्नन्सी राहण्यासाठी असतं. त्यामुळे दोघांचं दोघांचीही 50% त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. सो दोघांच्याही टेस्ट होणं गरजेचं आहे, दोघांनाही स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे, दोघांचाही वेट लॉस होणं गरजेचं आहे, त्यांचेही हार्मोन्स जसं की जंट्स आहेत त्यांचेही हार्मोन्स प्रॉपर असणं गरजेचं आहे. सिमेन ॲनालिसिस नावाची टेस्ट आपण करतो याच्यामध्ये, जर त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर सिमेन ॲनालिसिसमध्ये स्पर्मचा काउंट बघितला जातो, त्याची क्वालिटी बघितली जाते. स्पर्म काउंट, मोटिलिटी अँड मॉर्फॉलॉजी म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. सपोज जर सिमेन ॲनालिसिसमध्ये प्रॉब्लेम असेल तर पुढे अँड्रोलॉजिस्ट आपण सजेस्ट करतो. कोणी अँड्रोलॉजिस्ट जे युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर्स असतात त्यांना आपण मेल इन्फर्टिलिटीच्या केसमध्ये जसं की सिमेन ॲनालिसिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण जे युरोलॉजिस्ट असतात, अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर्स असतात त्यांना सजेस्ट करतो. ओके.
त्यांच्या एक्सपर्ट ओपिनियनसाठी आपण त्यांना रेफर करत असतो. ओके. आणि सोबत तुम्ही जर ड्रिंक करत असाल, स्मोकिंग करत असाल आणि स्ट्रेस जास्त असेल, ऑब्व्हियसली तो कमी करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. शुभाली आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, शेवटी मी तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छिते. प्रेग्नन्सी ही नशिबावर अवलंबून नसते, तर योग्य वेळी योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. मॅम, तुमच्या बोलण्यातनं ओव्ह्युलेशन हा शब्द ऐकलाय, तर ओव्ह्युलेशन म्हणजे नक्की काय? शुभाली, अत्यंत योग्य क्वेश्चन विचारलास. खूप सारे पेशंट्स विचारतात ओव्ह्युलेशन म्हणजे काय. बऱ्याच वेळा तुम्ही नेटवर पाहता, गुगलवर सर्च करता की ओव्ह्युलेशन करणं गरजेचं आहे. मग ओव्ह्युलेशन नेमकं काय? ओव्ह्युलेशन म्हणजे बीज फॉर्म होण्याचा टाईम, म्हणजे ज्या टायमिंगमध्ये बीज अंडाशयातून बाहेर पडते, ओके. तो टायमिंग म्हणजे ओव्ह्युलेशन. आणि तेच आपण ट्रॅक करत असतो. हे कधी होतं? इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात, तर आम्ही तो टायमिंग त्यांना सांगतो आणि त्या ड्युरिंग जे एग्ज असतं त्यांचे तो 24 to 48 आवर्सपर्यंत जिवंत असतं. ओके. आणि त्या टायमिंगमध्ये इंटरकोर्स होणं गरजेचं असतं. ओके. आणि त्या टायमिंगमध्ये इंटरकोर्स झाला तर प्रेग्नन्सी राहणं संभव होतो. म्हणून आपण त्या टायमिंगमध्ये ओव्ह्युलेशन ट्रॅक करत असतो. पण तो पिरियड काय असतो? ओव्ह्युलेशन होण्याचा पिरियड मोस्टली जर तुमची सायकल 28 डेजची असेल तर त्याच्या 14 days बिफोर, ओके. म्हणजे मोस्टली 14th डेला अच्छा. तुमचं ओव्ह्युलेशन होत असतं. 14व्या दिवशी? 14व्या दिवशी. परंतु ते फिक्स नाही आहे की ते 14व्याच दिवशी होईल. काही लेडीजमध्ये ते 2-3 दिवस आधी येऊ शकतं आणि नंतरही येऊ शकतं. सो फर्टाईल विंडो हा 4 days बिफोर आणि 4 days नंतर असा पकडला जातो. अच्छा. ठीक आहे. जर तुम्ही ओव्ह्युलेशन ट्रॅक करत नसाल, म्हणजे सोनोग्राफी, जे अल्टरनेट डे आपण सोनोग्राफी सांगत असतो आणि चेक करत असतो की त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन झालंय का नाही. अच्छा. पण जर तुम्ही डॉक्टरांना भेटण्याच्या आधी जेव्हा प्लॅन करत असाल त्यावेळी जर तुम्ही ओव्ह्युलेशन ट्रॅक करत असाल तर त्यावेळेला तुम्ही पिरियड्सच्या 12th day पासून पिरियड्सच्या 20 days अल्टरनेट डे इंटरकोर्स ठेवणं गरजेचं असतं. ओके. मॅडम, तुम्ही करेक्ट सांगितलं की ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय, पण हे ओव्ह्युलेशनच कसं ओळखायचं? शुभाली, जर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन, म्हणजे जर इन्फर्टिलिटी आहे, प्रेग्नन्सी राहत नाही आहे, त्यानंतर जर तुम्ही ओव्ह्युलेशन ट्रॅक करत असाल तर डॉक्टर तुम्हाला फॉलिक्युलर मॉनिटरिंग करण्यासाठी जी सोनोग्राफी असते ती ॲडवाईज करतात. यामध्ये 1 time सोनोग्राफी नसते. अल्टरनेट टायमिंगला एकच सोनोग्राफी डिवाइड करून केली जाते. जसं की डेली तुमची ओव्हम म्हणजे जी ओव्हरी आहे ती चेक केली जाते दोन्ही साईडची. प्रत्येक महिन्यामध्ये एकाच ओव्हरीमधून ओव्ह्युलेशन होऊ शकतं. तर कोणत्या साईडचं ओव्हम वाढतंय आणि कोणत्या साईडचा ओव्ह्युलेशन झालेलं आहे हे आपण अल्टरनेट डे जो स्कॅन करतो, ओव्ह्युलेशन स्टडी करतो, त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं. येस. परंतु जर तुम्ही ओव्ह्युलेशन ट्रॅक करत नाही आहेत, म्हणजे डॉक्टरांकडे जात नाही आहेत, तर त्यावेळी तुम्हाला काही सिम्पटम्स असे आहेत का की ज्याने तुम्हाला समजेल की ओव्ह्युलेशन झालं आहे का, म्हणजे बिफोर 1 year. तर अशा केसमध्ये तुम्ही जर PV डिस्चार्ज पाहिला, म्हणजे पर वजायनल जो डिस्चार्ज येतो तो जर चेक केला तो एकदम स्लिपरी, स्टिकी किंवा अंड्याचा जो पांढरा बल्क असतो त्याप्रमाणे दिसतो. ठीक आहे. किंवा मग तुम्ही ओव्ह्युलेशनचे आता मार्केटमध्ये बरेचसे ओव्ह्युलेशन किट मिळतात, ते पण यूज करू शकता. पण त्यांची ॲक्युरसी थोडी कमी असते. सो बेटर राहतं की तुम्ही जर योग्यरित्या आणि सिरियसली जर प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असाल आणि जर 1 year होऊनही तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर ओव्ह्युलेशन स्टडी ते पण गायनेकॉलॉजिस्टच्या ॲडवाईसने करणं गरजेचं आहे. एक असं मिथ आहे की रोज संबंध ठेवल्यावर प्रेग्नन्सी राहू शकते, तर ते करेक्ट आहे? नाही. कारण जे ओव्हम आहे त्याचं ते 24 to 48 आवर्सपर्यंत बॉडीमध्ये जिवंत असते. जर तुम्ही डेली इंटरकोर्स ठेवाल तर तुमची स्पर्मची क्वालिटी कमी होण्याचे चान्सेस असतात. सो बेटर योग्य टायमिंगमध्ये आणि मोस्टली अल्टरनेट डे त्या टायमिंगमध्येही, म्हणजे फर्टाईल विंडोमध्ये अल्टरनेट डे इंटरकोर्स ठेवला तर बेटर राहील. सेफ पिरियड खरंच सेफ असतो का? सेफ पिरियड म्हणजे मोस्टली ओव्ह्युलेशनचे 5 दिवस आधीचे आणि ओव्ह्युलेशनचे 5 दिवस नंतरचे, म्हणजे 14 डेच्या आधीचे 5 दिवस आणि नंतरचे 5 दिवस.
जर आपण सायकल बघायला गेलो की सायकलचा म्हणजे तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलचा फर्स्ट डे, पिरियड्सचा फर्स्ट डे तिथून काउंट करून जर 14 डे, त्याच्या आधीचे 5 दिवस आणि नंतरचे 5 दिवस हा झाला फर्टाईल विंडो. या पिरियडमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त असतात. तो सेफ पिरियड नाही, अनसेफ पिरियड आहे. तो सोडला तर बाकीचा पिरियड आपण सेफ म्हणू शकतो. पण ज्यांच्यामध्ये पिरियड्स रेग्युलर आहेत त्या केसमध्ये बऱ्याच वेळा पिरियड्स रेग्युलर नसतात किंवा तुम्ही हार्मोन पिल्स घेतलेले असतात, म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतलेले असतात किंवा खूप जास्त स्ट्रेस असतो, PCOS असतो. या केसमध्ये सेफ पिरियड हा सेफ असू शकत नाही. त्यामध्येही प्रेग्नन्सी राहू शकते. ओके. कारण ओव्युलेशन ट्रॅकच होऊ शकत नाही. त्या प्रेग्नन्सी टेस्ट कधी करायला पाहिजे? हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. जसं की पिरियड्स मिस झाल्यानंतर, पिरियडची डेट मिस झाल्यानंतर आपण प्रेग्नन्सी टेस्ट केव्हा केली पाहिजे? 2nd, 3rd डेलाही केव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकतं. ठीक आहे. सो म्हणजे ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एक 1 वीकपर्यंत हार्डली वेट करा. ओके. आणि मग सकाळीचं जे युरिन असतं त्याच्यामध्ये तुम्ही जे आपले प्रेग्नन्सी किट असतात त्याच्यावर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करून घेऊ शकता. प्लॅन करत असाल तर 1 वीकमध्ये करायला हवा. आणि जसंही तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते म्हणजे टेस्ट जी UPT किट आहे त्याच्यावर 2 लाईन येतात. 2 लाईन आल्या म्हणजे तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे. आणि त्याच वेळेला तुम्ही डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्हाला काही मेडिसिन स्टार्ट करणं गरजेचं असतं प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यासाठी, काही रिस्क नाही व्हावी, बेबीमध्ये काही व्यंग येऊ नाही आहेत यासाठी काही मेडिसिन्स फॉलिक ॲसिड किंवा प्रोजेस्ट्रॉनचे काही मेडिसिन्स जे असतात ते स्टार्ट करणं गरजेचं असतं. डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. सो जशी तुमची टेस्ट पॉझिटिव्ह होते विदिन 1 वीक तुम्ही डॉक्टरांना फर्स्ट कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे गायनेकॉलॉजिस्टला. आता प्रेग्नेन्सी राहिली आहे हे कळालं आपल्याला. पहिले जे 3 महिने असतात त्यामध्ये कोणत्या चुका करू नयेत? हां, पहिली तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिल्या लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं, लवकरात लवकर मेडिसिन स्टार्ट करणं. जर तुम्ही कोणते मेडिसिन्स घेत असाल जसं की पेन किलर घेताय किंवा तुमचे स्किनचे काही ट्रीटमेंट चालू असतात ॲक्ने वगैरेसाठी किंवा दुसरे काही ऑर्थोपेडिकचे जे की तुम्हाला जे प्री एक्झिस्टिंग काही डिसीज असतील त्याचे काही मेडिसिन्स असतील तर ते तुम्ही स्टॉप करणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला जाऊन भेटणं गरजेचं आहे की ते प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. स्वतःच्या मनाने कोणतेही मेडिसिन्स नाही घेतले. कारण की आजकाल आजार, छोटे मोठे आजार प्रत्येकालाच काही ना काहीतरी आहेत. त्यामुळे प्रेग्नन्सी तुम्हाला जर पॉझिटिव्ह आली तर ऑब्विसली गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचंच आहे. कारण काही मेडिसिन्स असे असतात की त्यामुळे बेबीमध्ये ॲबनॉर्मलिटीज येऊ शकतात. सो ते गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ट्रॅव्हलिंग अवॉइड करायला हवं. त्याच्यामध्ये मिसकॅरेज फर्स्ट 3 मंथ्समध्ये मिसकॅरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो ट्रॅव्हलिंग नाही केलं पाहिजे. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये इंटरकोर्सही कमी करणं गरजेचं आहे. अवॉइड केलं तर बेटर राहतं. 3rd थिंग काही जसे उष्ण गोष्टी असतात जसे की पपया, पायनॅपल असे काही फ्रूट्स आहेत ते तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे. हेल्दी खाणं गरजेचं आहे. आणि एक्सरे, MRI अशा काही रेज असतात जे की बेबीवर इफेक्ट करू शकतात. सो असे रेज कुठे असतील जसं की सपोज तुम्ही कोणासोबत तरी हॉस्पिटलमध्ये जाताय, कोणाला ॲक्सिडेंटल काही आहे आणि एक्सरे काढतात तर त्या ठिकाणी तुम्ही एक्सपोज नाही झाले पाहिजे. सो लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून ह्या गोष्टींचा म्हणजे ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये जर हलकं ब्लिडिंग झालं तर मग घाबरून जाण्याचं कारण असतं? नाही, ऑब्विसली नाही. पण जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल, स्पॉटिंग होत असेल तर तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला त्या टायमिंगला जाऊन भेटणं गरजेचं आहे. इग्नोर करून नाही चालणार. बऱ्याच वेळा ते इम्प्लांटेशन ब्लिडिंग असू शकतं, त्यावेळी स्पॉटिंग होऊ शकतं किंवा समटाईम्स ते जे सॅक असते, बेबीची जी सॅक असते त्याच्या साईडलाही ब्लिडिंग झालेलं असू शकतं. त्याला आपण सबकॉरियोनिक हिमोरेज म्हणतो. त्या केसमध्ये बेबीला काही त्रास होत नाही, पण त्या केसमध्ये काही इंजेक्शन स्टार्ट करणं गरजेचं असतं. काही हार्मोन्स गरजेचे असतात म्हणजे जसं की प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन्स असतात, टॅबलेट्स असतात. टोटल बेड रेस्टची गरज असते. जर तुम्ही त्या गोष्टीला इग्नोर केलं तर मात्र मिसकॅरेजची वेळ असते. पहिली सोनोग्राफी केव्हा केली पाहिजे?
जर तुम्ही लवकरात लवकर गायनेकॉलॉजिस्टला भेटत असाल तरी तुम्हाला कोणतेही गायनेकॉलॉजिस्ट अननेसेसरी अर्ली प्रेग्नन्सी स्कॅन करायला सांगणार नाहीत. मोस्टली 6 वीक्स नंतर बेबी ग्रोथ सोनोग्राफीमध्ये आपल्याला सॅक प्रेग्नन्सीची सॅक दिसू शकते. सोबत बेबीचे हार्टबीटही दिसतात. त्यामुळे मोस्टली 6 वीक्स नंतर आपण अर्ली स्कॅन करणं गरजेचं आहे. त्याच्यापूर्वी करण्याची गरज नसते, पण जर तुम्हाला खूप जास्त ब्लिडिंग होत असेल, स्पॉटिंग होत असेल तर अर्ली स्कॅन करण्याची गरज लागू शकते. साधारणतः प्रेग्नन्सीमध्ये किती सोनोग्राफी केल्या पाहिजे? अत्यंत योग्य क्वेश्चन विचारलास. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की डॉक्टर्स अननेसेसरी सोनोग्राफीज सांगतात. ठीक आहे, पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की 6 वीक्स टू 8 वीक्सच्या अराउंड आपली पहिली सोनोग्राफी झाली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला समजतं की प्रेग्नन्सी नक्की म्हणजे एक्झॅक्टली युटरसमध्येच आहे का, आणि बेबीला हार्टबीट आलेत का, बेबी हेल्दी आहे का, हेल्दी प्रेग्नन्सी आहे का, म्हणजे जी प्रेग्नन्सी राहिलेली आहे ती हेल्दी आहे का. बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी युटरसमध्ये न राहता ट्यूब्समध्ये राहतं आहे, त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो, ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी. तर ती खूप उशिरा समजली तर आपण ट्यूब लॉस करतो, रप्चर होण्याचे चान्सेस असतात. म्हणून फर्स्ट स्कॅन हा 6 to 8 वीक्सच्या अराउंड झालाच पाहिजे. त्यानंतर 3rd मंथमध्ये म्हणजे मोस्टली 11 to 12 वीक्सच्या अराउंड त्यावेळेला NT स्कॅन म्हणून महत्त्वाचा स्कॅन केला जातो. तो तर करणं गरजेचंच आहे, कारण त्यामध्ये आपल्याला बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर ते समजतात. आणि त्याच वेळेला डबल मार्कर नावाची ब्लड टेस्ट पण केली जाते. त्यामध्येही आपल्याला बेबीमध्ये काही डाऊन सिंड्रोम वगैरे जे ॲबनॉर्मॅलिटीज असतात त्या समजतात. योग्य वेळी आपल्याला बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत हे समजलं तर आपण ते त्याच ठिकाणी प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतो, स्टॉप करू शकतो, जेणेकरून नंतर होणारे त्रास आपण टाळू शकतो. त्यानंतरची सोनोग्राफी असते ती 5th मंथमध्ये, म्हणजे 17 to 20 वीक्सच्या अराउंड. त्याला म्हणतो आपण ॲनोमली स्कॅन. त्या टायमिंगपर्यंत बेबीचे पूर्ण अवयव फॉर्म झालेले असतात. त्यामध्ये आपण प्रत्येक पार्ट पाहतो बेबीचा, आणि त्यामध्ये आपल्याला समजतं की बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, जसे की बेबीच्या फिंगर्सपासून, नोजपासून, एव्हरीथिंग, नेल्स वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये चेक केल्या जातात. तो स्कॅन तो तुम्ही प्रेग्नन्सीमधले अत्यंत महत्त्वाचा स्कॅन म्हणजे ॲनोमली स्कॅन. तो केव्हाही अवॉइड नाही केला पाहिजे. तो 19 वीक्सच्या अराउंड तुम्ही केला तर ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म, म्हणजे ॲबॉर्शनचे जे नॉर्म्स असतात, बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर गव्हर्नमेंटच्या नॉर्मप्रमाणे तुम्ही एक 24 वीक्सपर्यंत 20 to 24 वीक्सपर्यंत बेबी टर्मिनेट करू शकतो. तो अवॉइड नाही केला पाहिजे. त्यानंतर एक 28 वीकच्या अराउंड एक स्कॅन केला जातो. त्याच्यामध्ये बेबीचं वेट किती आहे, बेबीची ग्रोथ, त्याला ग्रोथ स्कॅन म्हणतो आपण. त्याच्यामध्ये बेबीची ग्रोथ समजते, बेबीला ब्लड सप्लाय डॉपलर म्हणून तपासणी असते. त्याच्यामध्ये आपल्याला युट्राईन डॉपलर, जर बेबीला ब्लड सप्लाय जो होतो तो प्रॉपरली होतो आहे का नाही हे समजतं. मग 20 वीकच्या अराउंड एक सोनोग्राफी, त्याच्यानंतर 28 वीकला करायची आहे तुम्हाला, आणि त्याच्यानंतर फुल टर्मची सोनोग्राफी. म्हणजे आता बेबी मॅच्युअर झाला आहे का ते 36-37 वीकच्या अराउंड. 36 वीक्स नंतर बेबी पूर्ण मॅच्युअर झालेलं असतं, आणि त्यानंतर केव्हाही डिलिव्हरी झाली तरी चालतं. पण त्यावेळेला आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की बेबीची पोझिशन काय, बेबीचे पाय खाली आहेत का, डोकं खाली आहे, बेबीच्या साईडचं पाणी किती आहे, इवन बेबीची ग्रोथ प्रॉपर झाली आहे का नाही, बेबीचं म्हणजे प्रॉपर ग्रोथ होती आहे का नाही हे बघण्यासाठी, आणि साईडचं पाणी किती आहे हे चेक करण्यासाठी शेवटचा स्कॅन मात्र महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यावरच तुमचं डिसिजन ठरतं की तुमची डिलिव्हरी ही नॉर्मली होऊ शकते, नॉर्मल डिलिव्हरी, वजायनल डिलिव्हरी होऊ शकते की सिझेरियन करण्याची गरज आहे. ओके, हे पण समजतं. येस. हो, त्यामुळे खूप छान मॅडम, तुम्ही खूपच चांगलं एक्सप्लेन केलं आहे की कधी केली पाहिजे आणि का केली पाहिजे. ओके, नक्कीच आमच्या मैत्रिणींना याचा उपयोग होणार आहे. बस. बऱ्याच वेळेला लोकांचा एक समज असतो की म्हणजे आधीच्या बायका असं म्हणायच्या की आता तू डॉक्टरांकडे गेली तर ही एवढी भली मोठी लिस्ट दिली आहे गोळ्यांची, औषधांची, ही काय घेऊन नको, याची काय गरज नसते, आमचं नाही का झालं असं. तर मग तुम्ही काय याच्यावर सांगू इच्छिता? हे टोटली मिथ आहे की म्हणजे मी पण ऐकलं आहे बऱ्याच जणांचं की नाही, मेडिसिन घेणं गरजेचं नाही आहे. पण खरं सांगायला गेलं तर हे मेडिसिन्स हे सप्लिमेंट्स असतात जे की ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये आहे.
ठीक आहे, जे की प्रोजेस्ट्रॉन जे प्रेग्नन्सीसाठी गरजेचं आहे, प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यासाठी, बेबीची ग्रोथ होण्यासाठी गरजेचं आहे, जे ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये आहे, पण तुम्हाला मिसकरेज होऊ नये, बेबीची ग्रोथ प्रॉपरली व्हावी म्हणून प्रोजेस्ट्रॉन चालू केलं जातं आपण. आणि जे 3rd मंथनंतर आपण जे सप्लिमेंट्स चालू करतो जसे की कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, हे तर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये आहेत. आणि हे जेव्हा आपण स्टार्ट करतो तर त्यामुळे बेबीची ग्रोथ चांगली होते, बेबीचं वेट चांगल्या प्रकारे गेन व्हायला लागतं आणि मदरही प्रिपेअर होते डिलिव्हरीसाठी. ओके. म्हणजे तोपर्यंत तिचं HB कमी होत नाही, हिमोग्लोबिन जे आहे ते कमी होत नाही आणि ती प्रॉपरली प्रिपेअर होऊन जाते. पूर्वीच्या काळामध्ये मेडिसिन्स घेतले जात नव्हते किंवा त्यांना मेडिकल फॅसिलिटी तेवढ्या अवेलेबल नव्हत्या, गायनेकोलॉजिस्ट अवेलेबल होऊ शकत नव्हते नियर बाय. आणि इवन त्यावेळी त्यांची परिस्थिती तशी नव्हती. त्या काळामध्ये घरी डिलिव्हरी होत होत्या, पण काही लेडीजने त्या काळामध्ये त्यांचं जीवही गमावला आहे. काही लहान मुलांमध्ये म्हणजे जे डिलिव्हरी होणारी बाळं आहेत ती पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गमावली गेली आहेत. तर आत्ताच्या सिच्युएशनला मेडिकल सिस्टीम एवढी डेव्हलप झालेली आहे, तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट खूप सारे अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट, त्यावेळीचा आहार सकस होता. आत्ताचा आहार तेवढा सकस राहिलेला नाही आहे, तेवढे स्ट्रॉंग नाही आहे. पण लेडीचा आहेत त्या तेवढ्या स्ट्रॉंग नाही आहेत. पूर्वी 8 डिलिव्हरीज होत होत्या, एक लेडी 8 डिलिव्हरी होईपर्यंत स्ट्रॉंग राहत होती. पण आता तेवढी ताकद लेडीजमध्ये नाही राहिलेली आहे. आणि एज्युकेशन चांगल्या प्रकारे आहे, सर्वांना आता एज्युकेटेड आहेत, तर ऑब्व्हियसली त्यांनी तेवढं अवेअर राहणं गरजेचं आहे. आणि गायनेकोलॉजिस्टने दिलेले मेडिसिन्स घेणं पण गरजेचं आहे. त्याचा साईड इफेक्ट नाही आहे हे तर मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. खरंच मॅडम, तुम्ही आज प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, एज ग्रुप काय असावा, धोके काय आहेत, मग दोघांच्या कोणकोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत, हे अगदी सरळ सोप्या भाषेत आज आपल्याला समजलं आहे, हो ना? तर खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही आलात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं. थँक्यू सो यस. विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, केशवनगर, मुंडवा, पुणे हे मांजरी एरियामधील एक NABH ॲक्रिडेड हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सर्व सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत, जसं की सुपर कन्सल्टंट डॉक्टर अनिल केसकर सर ॲज अ इरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मी डॉक्टर रश्मी पोटे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आणि मेडिसिन डिपार्टमेंट, ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट असे सर्व डिपार्टमेंट्स अवेलेबल आहेत. या ठिकाणी ॲज अ गायनेक डिपार्टमेंट म्हणजे मॅटर्निटी होम, सुसज्ज असे मॅटर्निटी होम आहे. इथे आम्ही नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, तसेच हाय रिस्क पेशंटची डिलिव्हरीज, इनफर्टिलिटी, पेनलेस नॉर्मल डिलिव्हरी हाही कन्सेप्ट इथे आम्ही राबवतो आहोत. तसेच काही इनफर्टिलिटी पेशंट, PCOD आणि गायनेक रिलेटेड काही कंप्लेंट्स असतील, काही समस्या असतील, त्यासाठी तुम्ही मला विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टेशनसाठी भेटू शकतात. मला कन्सल्ट करण्यासाठी अपॉइंटमेंटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू.